देशाचे चीफ जस्टिस यांनी एका सुनावणी दरम्यान सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना कॉकरोच म्हणून संबोधलेलं आहे आणि देशहिताची कामं त्यांच्याकडून केली जात नाही असा सुद्धा त्यांचा सूर होता। आपल्यासोबत करुणाताई मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। चीफ जस्टिस यांचं स्टेटमेंट आल्यानंतर ट्विटरवरती टीकेचा भडीमार झालेला आहे, बरीचशी टीका टिप्पणी होते, तुमची प्रतिक्रिया? जस्टिस सूर्यकांत साहेबांची बोली नाही आहे, हे जे आहे मला असं वाटते की बीजेपीची बोली बोलताय जस्टिस सूर्यकांत साहेब। आणि जे जस्टिस सूर्यकांत साहेब आहे त्यांना बहुतेक रिटायरमेंट नंतर सरकारमध्ये मोठा पद पाहिजे असेल, त्याच्यासाठी ते बीजेपीची भाषा बोलू लागले आहे आता। आणि जरी सामाजिक कार्यकर्ता नसते तो भारतामध्ये आज जे 1% लोकशाही वाचवलेली आहे ते कुठे ना कुठेतरी सामाजिक कार्यकर्त्यांनीही वाचवून ठेवलेली आहे, नाही तो आज लोकशाही संपली असती। आणि आज पोलीस अधिकारी बडे मोठे मोठे अधिकारी काही काम करत नाही, लोकांची कंप्लेंट सुद्धा घेत नाही। माझे इंस्टाग्रामवरती पूर्ण ब्यौरा आहे, फक्त मी एक कॉल केला तो काम होतोय, पण आज पोलीस अधिकारी स्वतः कोई काम करत नाही। आज पूर्ण कोर्ट जे आहे आज भरलेले आहे। कशासाठी भरलेले आहे? क्योंकि लोकांना बाहेर न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी लोक कोर्टामध्ये जात आहे। तो त्याच्यासाठी जे सूर्यकांत साहेब, मी हात जोडून विनंती करते की अशी बीजेपीची भाषा वापरू नका आणि तुम्हाला पद पाहिजे असेल तर तुम्ही स्वबळावर लढून पद घ्या। पण ते असं पण म्हणतायत की परजीवी असतात जे अशा पद्धतीनं व्यवस्थेवर हल्ले चढवतात। RTI कायदा अंमलात आणला, RTI कायद्याचा कुठेतरी दुरुपयोग होतो असं म्हणावं? नाही, ऐसा मी नाही म्हणते, क्योंकि मी पण 5 वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये आहे आणि आज RTI आहे त्याच्यामुळे। आणि आज सूर्यकांत साहेबांना, माननीय सूर्यकांत साहेबांना हे दिसतोय RTI टाकतोय। RTI एक शस्त्र आहे आणि असं शस्त्र आहे जे हे राजकीय लोकांवरती, शासकीय लोकांवरती एक तलवार आहे, त्यांच्यावरती एक भीती आहे। त्या अनुषंगाने आज लोक चांगली पद्धतीने शासकीय राजकीय लोक काम करत आहे। जरी हे RTIची कलम लोकांकडे नाही असती तर हे लोक किती भ्रष्टाचार केला असता हे आपण विचारू शकत नाही। आणि आता मी एक गोष्ट और बोलते, आज सगळे राज्यामध्ये असं म्हणताय, खूप मोठी गोष्ट बोलने जा रही हूँ अभी, पूर्ण भारतामध्ये असं म्हणतोय भारतावरती इतका कर्ज आहे, महाराष्ट्र राज्यावरती इतका कर्ज आहे, ते राज्यावरती इतका कर्ज आहे। पण मी बोलते हे कर्ज जे आहे ते जनताचा नाही आहे, हे जे कर्ज आहे, क्योंकि तुम्ही बघू शकता आज फक्त मी मुंबईच्या सांगते, पूर्ण भारताच्या तो मी सांगू शकत नाही। 3.5 करोड इलेक्ट्रिसिटीचे ते मीटर आहे, 3.5 कोटी, आणि प्रत्येक व्यक्तीकडून 10-10 हजार रुपये 3 वेळे घेत आहे। 9,00,000 कोटी अमाऊंट असते, ते डिपॉझिट जमा झालेला। सडकवरती आम्ही चलतोय, रोड टॅक्स देतोय, आम्ही श्वास जरी घेतोय तो हवाचा पण टॅक्स लावलेला आहे बीजेपी सरकारने। आणि त्याच्या पाणीच्या सगळं काही गोष्टीचा आम्ही टॅक्स देतो, तरी वापर करतो। पण हे जे आज भारतावरती इतका कर्ज आहे आणि महाराष्ट्रावरती इतका कर्ज आहे, ते कशाचं कर्ज आहे? हे लोकांचे झेंडे, बॅनर, गाडीचे ताफे, हे लोकांची मोठी मोठी सभा, त्याचा कर्ज आहे। आणि जरी RTI नसती तो आज काहीच राहिला नसता। आज राजाई सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठी RTI जे आहे ते अण्णाभाऊ हजारेंनी खूप चांगला लोकांना एक हत्यार दिलेला आहे लढण्यासाठी। नक्कीच ताई, आपण पाहतोय राष्ट्रवादीचा जो अंतर्गत वाद आहे तो सुद्धा आता कुठेतरी चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय। पार्थ पवार यांची तक्रार घेऊन बरेचसे नेते हे शरद पवारांकडे गेले होते आणि तुम्हीच तुमच्या नातवाला समज द्या असा त्यांचा सूर होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। कसं पाहता एकंदरीत राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद आता आणखी जास्त धुमसतोय? अंतर्गत वाद जे आहे खूप काय उघड येतोय आता, पण मी एकच बोलते, ये घरामध्ये फूट डालण्याचे काम जे आहे ते बीजेपी करत आहे आणि याच्यासाठी दोघे राष्ट्रवादीला एक यायला पाहिजे, तरीही काही मार्ग निघू शकते, नाही तो नाही निघू शकत। फूट डालो आणि राज करो, ये जे विधी आहे, ये जे पद्धत आहे ते बीजेपीने अपना ली है। फूट डालो और राज करो की जो नीति है ये बीजेपी की नीति है
पूर्ण राष्ट्रवादीमध्ये फूट टाकण्याचं काम जे आहे BJPने अगोदर केलेलं आहे आणि आता राष्ट्रवादीकडे काहीच पर्याय नाही आहे की आपला दोघे पक्ष दोघे राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. नक्की ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.